मुंबई महानगर क्षेत्राच्या शिरपेचामध्ये आज मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी खुलं झालेलं आहे। बंगळुरूवरून आलेलं पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलं। ख्रिसमसच्या मुहूर्तावर या विमानतळावरून पहिल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। त्यामुळे मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे। नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण हैदराबादसाठी होईल। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकाशा एअर या कंपन्यांमार्फत देशातल्या 16 प्रमुख शहरांबरोबर थेट संपर्क आता जोडला जाणार आहे आणि पहिल्याच दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतील असा अंदाज आहे। आणि या संदर्भात या संपूर्ण वातावरणाचा आणि इथल्या घडामोडींचा आढावा घेतात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। आपण जाऊया थेट सीमाकडे, जाणून घेऊया काय नेमकं या नवीन विमानतळावरचं वातावरण आहे। सीमा, निश्चितच नवी मुंबईमधल्या विमानतळामुळे आता मुंबईमधल्या विमानतळावरचा भार हलका होणार आहे। किती उत्सुकता प्रवाशांमध्ये सुद्धा दिसतेय, काय नेमकं तिकडचं वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, अनेक दशकांची खरं तर प्रतीक्षा, प्रयत्न, संघर्ष अखेर आता प्रत्यक्षात उतरताना आपण या ठिकाणी पाहतोय। सकाळी 8 वाजता पहिल्या फ्लाईटचं या विमानतळावरती, नवी मुंबई विमानतळावरती आगमन झालं आणि या फ्लाईटने जे प्रवास करून प्रवासी बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद जो आहे तो पाहायला मिळाला। कारण सगळे जे या ठिकाणी येणारे, म्हणजे या विमानतळावरून प्रवास करणारे, या ठिकाणी येणारे जे प्रवासी आहेत ते याच भागात राहतात, म्हणजे नवी मुंबईतच राहतात। त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली। आमचा वेळ वाचतोय, पैसे वाचतायत। जेव्हा खरं तर जेव्हा उद्घाटन झालेलं होतं या विमानतळाचं, तेव्हापासून आम्ही प्रतीक्षा करत होतो की कधीपासून आम्ही या विमानतळाने प्रवास करणार। कारण मुंबईपर्यंत जाण्यासाठी आमचे पैसे खर्च होत होते, आमचा वेळ वाया जात होता। आम्हाला 2 ते 3 तास घरामधून लवकरच बाहेर पडावं लागत होतं। मात्र आता काही मिनिटातच आम्ही पोहोचतोय आणि आम्हाला राज्यांमध्ये जायचं असेल आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो। त्यामुळे अतिशय आजचा दिवस महत्त्वाचा आहे। अजूनही आपण पाहतोय प्रवाशांची या ठिकाणी रेलचे लगबग जी आहे ती पाहायला मिळते। प्रत्येक जण आपला फोटो काढतोय, त्यांचं या ठिकाणी हार फुलाने त्यांचं स्वागत करण्यात आलं। जे प्रवासी पहिल्या फ्लाईटने या ठिकाणी त्यांचं आगमन झालं। 8:45 इथून, म्हणजे पहिल्या विमानाने झेप घेतली हैदराबादच्या दिशेनं, तर त्याही प्रवाशांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर आणि आनंदमय वातावरण त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होतं। सोबतच काही प्रवासी असेही आहेत, त्यांची अशी मागणी आहे जी सुरुवातीपासूनच होत होती की दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं, आणि ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे। काही प्रवाशांच्या हातामध्ये आपल्याला फलक जे आहे ते पाहायला मिळत होते, त्यांच्यावरती त्यांची मागणी ठळकपणे त्यांनी या ठिकाणी सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला। प्रवास करत असताना आमच्या हातात हे फलक होते, त्यामुळे जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही काही शांत राहणार नाही, अशी भूमिका इकडच्या काही स्थानिक लोकांनी घेतलेली आहे। सोबतच आता या इथे प्रवाशांसाठी आता विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेला आहे। अर्थात आजचा दिवस नवी मुंबईकरांसाठी तर महत्त्वाचा आहे, मात्र मुंबईकरांसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। मुंबई विमानतळावरचं अर्थात खरं तर सीमा, ही एक आत्ताची गरज होती मुंबईकरांसाठी, आणि मुंबई शहर आणि आजूबाजूचा परिसर जसजसा वाढत चाललेला आहे ती खूप मोठी गरज होती आणि गरज आता पूर्ण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।